सेक्शन 18 मध्ये हेच अंतर्भूत आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे जी डेट दिलेली असेल त्याप्रमाणे जर पोझिशन द्यायला प्रमोटर जर तयार नसेल किंवा त्याची तयारी नसेल किंवा त्याला ते शक्य झालं नसेल तर त्याने या 2 कंडिशनच्या द्वारे मार्ग काढायला हवा. आणि ग्राहकांसाठी तर हे एक वरदानच आहे, कारण सगळ्या तक्रारी बहुतांशी 90% तक्रारी या सेक्शन 18 वरच अवलंबून असतात. अनेक वेळा ग्राहकाला असं वाटतं की ठीक आहे 2-3 वर्षात होईल, माझी काय अडचण नाही, मी 2-3 वर्षात पोझिशन घेऊ शकतो, तेव्हा मी प्रोजेक्टमध्ये राहायला तयार आहे. परंतु ज्या डेटला तो प्रोजेक्ट देणार होता त्या डेटपासून ज्या डेटला त्याने मला पोझिशन दिलं तिथपर्यंतचं व्याज मला मिळालं पाहिजे. तर महारेरा काय करू शकते, हे जे अकाउंट आहे 70% जे अकाउंट आहे त्याच्यातनं त्या व्यक्तीचे 70% पैसे रिफंड करू शकते आणि दुसरं जे अकाउंट आहे 30%चं त्याच्यातनं उरलेले 30% रिफंड करू शकते. आता महाराजाने काय केलेलं आहे की हे जे रिफंडचे जे पैसे आहेत ते सुद्धा या अकाउंटमधनं देता येतील अशी तजवीज केलेली आहे.